तुम्हालाही तोच प्रश्न पडलाय ना, की माझं बाळ एवढ्या आवडीने काय खातंय? तर हो सांगते. रेसिपीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्याआधी माझं इंट्रोडक्शन देते. मी रेश्मा रोहकले भगत आणि व्हिडिओच्या स्टार्टिंगला जे बाळ आनंदाने काहीतरी खातंय ना, तो माझा मुलगा एकांश भगत. एकांश नुकताच 7 महिन्यांचा झाला आहे आणि अर्धा महिना झाला आहे मी त्याला हे होममेड सेरलॅक रोज देते आणि तोही आवडीने रोज फिनिश करतो. तुम्हालाही वाटत असेल की नक्कीच मी त्यात साखर किंवा मीठ टाकत असेन, पण नाही, त्यामध्ये मी काहीच टाकत नाही. तर तुम्हालाही सांगते की काय काय इन्ग्रेडियंट्स वापरले आहे मी हे सेरलॅक बनवण्यासाठी. तर फक्त 6 गोष्टींपासून बनवलं आहे मी हे प्रीमिक्स आणि सर्व गोष्टी बाळाच्या वजनवाढीसाठी सुद्धा मदत करतात. तसेच त्यामध्ये भरपूर न्यूट्रिशनसुद्धा आहेत. पहिलं इन्ग्रेडियंट आहे 1 वाटी मुगाची डाळ. मुगाची डाळ ही एक चांगला प्रोटीन सोर्स आहे. तसेच आणि एनर्जी सोर्स पण आहे. त्यात आयर्न आणि फायबर पण आहेत आणि मेन म्हणजे पचण्यास हलकी. तर दुसरं इन्ग्रेडियंट आहे 1 वाटी तांदूळ. मी इथे इंडिया गेटचं बासमती तांदूळ घेतले आहे. तुम्ही कोणतेही चांगले तांदूळ वापरू शकता. तांदूळ हा उत्तम एनर्जी सोर्स आहेच आणि ग्लुटेन फ्रीसुद्धा. तसेच सहज पचणारा. त्याचबरोबर बाळाच्या वजन वाढीसाठीही मदत करतो. तिसरं इन्ग्रेडियंट आहे 1 वाटी मखाना. त्यामध्ये प्रोटीन, मिनरल्स आणि कार्बोहायड्रेट्स असतात. तोही उत्तम एनर्जीचा सोर्स आहे आणि थंडीच्या दिवसात तो शरीरासाठी बेस्ट आहे. चौथं इन्ग्रेडियंट आहे ओट्स. प्लेन ओट्सचा यूज करा. तुम्हाला मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन मिळून जाईल. मी सफोलाचे प्लेन ओट्स यूज केलेत. ओट्स हे हृदयासाठी चांगले असतात. तसेच ओट्समध्ये आयर्न, मॅग्नेशियम आणि अजूनही मिनरल्स आहेत. मेन म्हणजे ओट्समध्ये प्रोटीनही खूप प्रमाणात असते. इन्स्टंट एनर्जीही मिळते. ओट्समध्ये फायबरही भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे बाळाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होत नाही. 5वे इन्ग्रेडियंट आहे काजू बदाम. 10 ते 15 काजू बदाम घेतले आहेत. ब्रेन डेव्हलपमेंट आणि बोन स्ट्रॉंग बनवण्यासाठी यांची मदत होते. प्रोटीन आणि एनर्जीचाही चांगला सोर्स आहेत आणि अन्नाची चव वाढवण्यास मदत करतात. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करू. सर्वात आधी मुगाची डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि ते 4 ते 5 तास वाळत ठेवले. पूर्ण मॉइश्चर सुकेपर्यंत वाळत ठेवा. आता सर्व इन्ग्रेडियंट लो फ्लेमवरती भाजून घ्या. नंतर एक एक करून त्याची मिक्सरला फाईन पावडर करून घ्या. बारीक स्ट्रेनर म्हणजे चाळणीने सर्व चाळून घ्या. लक्षात ठेवा की त्या मिक्सरची फाईन पावडरच हवी आहे, कारण त्याची पेस्ट बनवायची आहे, तेही बाळासाठी. बाळाला ते इझिली गिळता आलं पाहिजे आणि पचलंसुद्धा पाहिजे. म्हणून मिक्सरमधून काढल्यानंतर चाळून घ्या कंपल्सरी. तुम्ही ही पावडर एका एअर टाईट कंटेनर डब्यात स्टोअर करून ठेवू शकता. अगदी 1 महिना सहज टिकते. आता प्रीमिक्स तर रेडी आहे, पण त्याची पेस्ट बनवायची कशी? तर हो सांगते. त्यासाठी 1 वाटी पाणी भांड्यात गरम होण्यासाठी ठेवा. पाण्याला उकळी आली की 2 चमचे हे प्रीमिक्स त्यात टाका. 8 ते 10 मिनिट हे चांगले शिजू द्या. मध्ये मध्ये ढवळत राहा, म्हणजे त्यात गाठी बनणार नाहीत. आणि त्यात गावरान तूप पण टाका थोडं. गावरान तुपाने बाळाला कॉन्स्टिपेशनचा त्रास होत नाही आणि इझिली डायजेस्ट पण होतं. पेस्टची कन्सिस्टन्सी पहिली काही दिवस थोडी पातळच ठेवा. नंतर हळूहळू थिक करा. आणि हो, हे प्रिमिक्स तुम्ही बाळ आज 6 महिन्याचं झाले म्हणून लगेच देऊ नका. आधी बाळाला सर्व गोष्टींची पेस्ट सिंगल द्या. म्हणजे एक इन्ग्रेडियंट 3-3 दिवस देऊन पहा. बाळाला कोणतं इन्ग्रेडियंट पचते, कोणतं नाही ते ऑब्झर्व करा. कारण काही इन्ग्रेडियंटने बाळाला ॲलर्जीसुद्धा होऊ शकते. मी सजेस्ट करेन की प्रत्येक इन्ग्रेडियंट सिंगल देऊन झाले की त्याचा बाळाला काही त्रास नाही झाला हे ऑब्झर्व झाल्यानंतर तुम्ही हे प्रीमिक्स बाळाला देऊ शकता. मीही एकांशला तसेच केले आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला अजून 6 महिन्याच्या बाळाला काय काय खायला देऊ शकतो हे जाणून घ्यायचं असेल तर कॉमेंट्स करा. मी सुद्धा रेसिपी शेअर करेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.